अभ्यासक्रम पूर्ण करने के बाद होम्योपैथिक डॉक्टरों को एलोपैथिक दवाइयां लिखने की अनुमति दी गई है, लेकिन उसे गलत बताकर आईएमए द्वारा किए जा रहा विरोध यह निरर्थक होने की बात अमरावती के महाराष्ट्र होम्योपैथिक डॉक्टर्स एसोसिएशन के पदाधिकारियों ने कही है। महाराष्ट्र में बढ़ती जनसंख्या तथा विश्व स्वास्थ्य संगठन के निकष पर राज्य में उपचार पद्धति को लेकर वैद्यकीय व्यावसायिकों की कमतरता दिखाई दे रही है। इस मामले में हुई मांग तथा समाज के हर घटक को समय पर उपचार मिले, इस दृष्टि से राज्य सरकार ने 2014 में महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम 1965 तथा महाराष्ट्र समचिकित्सा वैद्य व्यवसायी अधिनियम 1960 को 24 जून 2014 में मंजूर किया। इस पत्रकार परिषद में संगठन के अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप, सचिव डॉक्टर विपिल भट्टड़, पूर्व अध्यक्ष डॉक्टर राजकुमार जायसवाल, डॉक्टर विकास निनावे, डॉक्टर सुरेंद्र काळपांडे आदि उपस्थित थे। 2014 मध्ये दोन्ही सभागृहात पारित केला आणि 1 वर्षाचा फार्माकोलॉजीचा कोर्स, पण त्याआधी सुद्धा आम्ही 4.5 वर्षाचा आमचा डीएचएमएस चा कोर्स केला। त्याच्यामध्ये गायनेकोलॉजी असेल, सर्जरी असेल, मेडिसिन असेल, सर्व प्रकारचे आम्हाला शिकवण्यात आले। त्यानंतर 1 वर्षाचा इंटर्नशिप कोर्स आम्ही केला बीएचएमएस नी, बीएमएस नी, बीएचएमएस आणि डीएचएमएस नी। त्यामध्ये असं 5.5 वर्षाचा तो कोर्स आणि 1 वर्षाचा हा एक्स्ट्रा कोर्स आम्हाला जो शिष्यवृत्ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने आणि एमएमसीच्या आपल्या शासनाच्या वतीने हा दिलेला। त्या शासनाच्या वतीने 1 वर्षाचा कोर्स मात्र नाही, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्हा असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मेडिकल कॉलेज ज्या ज्या ठिकाणी आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेजच्या याच्या ठिकाणी ऍडमिशन झाल्या आणि गव्हर्नमेंटच्या अखत्यारीखाली हा एक कोर्स राबवण्यात आला। त्यामध्ये नाशिक विद्यापीठ एमयूएचएस या अंतर्गत हा एक कोर्स झाला आणि त्याच्या सर्टिफिकेट त्याचे आम्हाला दिले 1 वर्षाचा। आणि यामध्ये विशेषतः जे आयएमए वाले, जे एमबीबीएस लोक आहे, एमडी आहे, एमएस आहे, या लोकांनी आम्हाला शिकवलं, यांनी शिकवलं, यांनी मार्गदर्शन केलं, यांनी आमचं पूर्ण परीक्षा घेतली आणि परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले त्या लोकांनाच एमएमसी साठी आम्ही अप्लाय केला। आमच्या आदरणीय बाहुबली शहा सर जे प्रशासक आहेत, जे गेल्या 10 वर्षापासून या कार्यासाठी अत्यंत धडाडीनं काम करत आहे। गेल्या 10 वर्षापासून 70 वर्षाचं वय असताना सुद्धा त्या माणसाने होमिओपॅथिक साठी हा लढा लावून धरला, त्या माणसाने केलेलं। आणि तेव्हा ह्या सफलता प्राप्त एमएमसी सुद्धा आता गेल्या 25 तारखेला 25 जूनला दोन्ही सभागृहामध्ये पारित झाला। याच्यामध्ये एमएमसीचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, यांना बिलकुल हे झालेलं आहे। जे सीसीएमपी झाले, जे नियमाप्रमाणे पास झाले त्या लोकांना एमएमसी मध्ये वेगळ्या पुस्तिकेमध्ये, म्हणजे आम्हाला त्या आयएमएच्या बरोबरीत यायचं नाही आहे किंवा एमबीबीएसच्या बरोबरीत यायचं नाही आहे किंवा आम्हाला कुठला वोटिंग पॉवर घ्यायचा नाही आहे त्यांचा। आमची जे स्वतंत्र नोंदणी बुक 28 जे आहे, 28 त्याच्यामध्ये आमची स्वतंत्र होमिओपॅथीची नोंद व्हावी आणि जेणेकरून आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये जे काम करतायत त्यांना खुल्या हाताने हे सरळ प्रॅक्टिस करण्यात यावी ॲलोपॅथीची। त्याही पलीकडे सांगतो की यांनी कोणी आम्हाला विरोध करण्याचा विषयच नाही, कारण ऑथेंटिक प्रॅक्टिस करतो आम्ही आणि कुठल्याही प्रकारचं काही जे आम्ही ऍडमिट करत नाही पेशंट किंवा सिरियस झाला तर आम्ही आमच्या दवाखान्यात ठेवत नाही, आम्ही रेफर करतो, गव्हर्नमेंट कॉलेजला रेफर करतो, त्यांच्याच एमबीबीएस लोकांकडे रेफर करतो, एमडीकडे रेफर करतो, एमएस कडे रेफर करतो। मग तुम्हीच हा कोर्स शिकवला, तुम्हीच आम्हाला ज्ञान दिलं आणि तुम्हीच आमचा विरोध करता की बा हा यांना देऊ नये म्हणून। मला सांगा मग याच्यामध्ये काय तथ्य आहे? तर ही विसंगती, हा त्यांच्यामध्ये जो संभ्रम असेल किंवा त्यांच्यामध्ये त्या संघटनेमध्ये किंवा इतर लोकांमध्ये जे आयएमएचे लोक असेल, इतर असेल की त्यांच्यामध्ये संभ्रम असेल किंवा हे लोक आपल्यावर हाई होतील, असं काही नाही आहे। आमच्या लेवलमध्ये, आमच्या अखत्यारीकामध्ये जे आमचं ज्ञान आहे, जे तुम्ही दिलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्येच आम्ही प्रॅक्टिस करू। मला सांगा, आज आपले पत्रकार बंधू आहे, आम्ही आहे, आपल्या शेजारी आपण एमबीबीएस कडे, एमडीकडे जात नाही, पहिल्यांदा साध्या डॉक्टरकडे आपण दाखवतो, बीएमएस कडे असेल, बीएचएमएस कडे असेल, नंतर त्यांनी रेफर करत जातो। ही वस्तुस्थिती आहे आणि मला परत आवर्जून सांगावं असं वाटते की एमएमसी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे सकारात्मक आहे आणि महाराष्ट्र शासन सुद्धा सकारात्मक आहे। म्हणून सर्वांनी मला विनंती, आमची महाराष्ट्र डॉक्टर असोसिएशनच्या वतीने, कोऑर्डिनेटर नात्याने आणि सर्वांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी त्यांचा आदर ठेवावा आणि आमचं हे जे कार्य आहे हे पूर्णत्वास न्यावा आणि आपण जसं प्रत्येक शहरामध्ये भावाभावासारखे आपण राहतो ती फळी कायम ठेवावी। समाचार संकलन अशोकभाई जोशी।